सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांना श्री स्वामी समर्थ। आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी स्वामींचा खूप सुंदर एक अनुभव घेऊन आली आहे। खूप सुंदर असा अनुभव या ताईंना स्वामींनी दिला आहे। खरंच आपल्या भक्तासाठी जे जर चांगलं असेल आणि भक्त एखादी गोष्ट मागत असेल तर स्वामी ती लगेच पूर्ण करतात। पण भक्तासाठी एखादी गोष्ट चांगली नसेल, भक्त त्याचा हट्ट करत असेल तर स्वामी ती गोष्ट त्याला कधी एक देत नाही। कारण स्वामींना पुढे काय घडणार आहे हे सर्व काही माहीत असतं। भक्तासाठी काय चांगलं काय वाईट हे स्वामी सर्व काही जाणतात। त्यामुळे जर एखादी इच्छा पूर्ण होत नसेल तर स्वामींवरती विश्वास कमी होऊ देऊ नका। कारण स्वामींना तुम्हाला त्यापेक्षा काहीतरी चांगलं, तुमच्यासाठी जे योग्य आहे, तुमच्या भविष्यासाठी जे चांगलं आहे ते द्यायचं आहे। म्हणून स्वामींनी तुम्हाला ही गोष्ट दिली नाही, यातून असा पॉझिटिव्ह अर्थ घ्या आणि स्वामींची पुन्हा जोमाने मनापासून सेवा करा। बघा, स्वामी एक दिवस नक्की त्याचा मेवा देतील। रडत बसू नका की मला काही अनुभव येत नाही आणि स्वामीचं अस्तित्व नाही, तर नाही, एक दिवस नक्की येतो आणि स्वामी त्यांचं अस्तित्व तुमच्यासोबत असलेलं श्री स्वामी समर्थ हे खूप मोठं आहे। स्वामी नामात खूप ताकद आहे। आजच्या अनुभवातून आपल्याला हेच कळणार आहे की स्वामी नामात किती ताकद आहे ते। चला तर मग अनुभवाला सुरुवात करूया। तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। कारण असेच स्वामींचे रोज नवीन नवीन अनुभव आपल्या चॅनलवरती येत असतात आणि ज्यांना कोणाला आपला अनुभव शेअर करायचा असेल त्यांनी या नंबरवरती आपला अनुभव शेअर करावा। चला तर मग ताईंच्या शब्दात अनुभवाला सुरुवात करते। ताई म्हणतात, सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांना श्री स्वामी समर्थ। महाराजांच्या चरणी त्रिवार वंदन, गुरुमाऊलींच्या चरणी त्रिवार वंदन करून मी माझा अनुभव सांगण्यासाठी सुरुवात करत आहे। स्वामी सेवा काय, स्वामी काय, काही एक माहीत नव्हतं। पण असेच महाराजांचे व्हिडिओ गाणे लावल्यानंतर मनाला एक वेगळी शांती भेटायची। मी घरामध्ये स्वामींचं नामस्मरण लावायची तर मला एक ऊर्जा मिळायची, शक्ती मिळायची, काम करण्यासाठी उत्साह यायचा। त्यामुळे मी स्वामींची सेवा करू लागले आणि त्यानंतर काय झालं ना की असेच दिवस चालले होते आणि एकदा असंच सहज यूट्यूबला व्हिडिओ बघितला की स्वामींची ही सेवा केल्यानंतर स्वतःचं घर होतं आणि मला माझं स्वतःचं घर करण्याची खूप इच्छा होती। त्यामुळे मी स्वामींची ही सेवा करायला सुरुवात केली। स्वामींचे 108 पारायण, तारक मंत्राचं संकल्पित पारायण असे मी सेवा सुरू केली। 108 पारायणामध्ये मला खूप वेगवेगळे अनुभव स्वामींनी दिले। पहिल्याच पारायणामध्ये माझ्या दिव्यामध्ये स्वामींनी खूप छान असे आकार देखील तयार केले आणि स्वामींपर्यंत सेवा पोचते याचा खूप आनंद होत होता। असेच दिवस चालले होते। माझ्याकडे 1 रुपया देखील नव्हता आणि आम्हाला घर घ्यायची तर खूप इच्छा होती। आता स्वामी जसे करतील तसे स्वामींवरती सर्व काही भार सोडून दिला होता। आता आपल्या हातामध्ये फक्त सेवा करणे आणि मेवा द्यायचा की नाही हे त्यांच्या हातात होतं। मी खूप निष्ठेने सेवा करू लागली। त्याच दरम्यान मी यासाठीच गुरुचरित्र संकल्पित 3 पारायण देखील केले। गुरुचरित्र पारायणाच्या समाप्तीच्या दिवशीच माझ्या घरामध्ये एक असा वृद्ध उच्चपुरा माणूस आला आणि तो मला एक आशीर्वाद देऊन गेला। मी तुझी सर्व इच्छा पूर्ण होतील असं तो म्हटला आणि माझ्याकडनं त्याने फक्त आणि फक्त पाणी पिलं। बाकी मी त्याला जेवण देत होती, पैसे देत होती, त्याने काही एक घेतलं नाही। नंतर मला क्लिक झालं की हे प्रत्यक्षात स्वामी महाराज आज माझ्या घरी आले होते आणि आता स्वामींनी आशीर्वाद दिलाय, इच्छा पूर्ण होतील तर नक्की होतील। आणि असेच दिवस चालले होते। 108 पारणाची समाप्ती जवळपास येणारच होती। त्याच दरम्यान काय झालं की मिस्टरांनी सहज मित्रासोबत जाऊन एक फ्लॅट बघितला। हा फ्लॅट बघितल्यानंतर ते मला बोलले की अगं, एक सुंदर असा फ्लॅट आहे, आपल्याला घ्यायचा का? आमची तर इच्छा होती। म्हटलं
स्वामींची जर इच्छा असेल तर नक्की घेऊया. मग आम्ही बघण्यासाठी गेलो. मला तो फ्लॅट खूप म्हणजे खूप आवडला, खूप छान होता. त्यानंतर विशेष म्हणजे तेथे जवळच स्वामींचा मठ देखील होता. हे ऐकल्यानंतर मी लगेच म्हटलं, नाही, मला हा फ्लॅट घ्यायचाच आहे. काही झालं कसंही करू, पण आपण हा फ्लॅट घेऊया. मग आम्ही तयारी लागलो. लोनची प्रोसेस देखील टाकली. पण स्वामींच्या कृपेने आम्हाला कुठेही म्हणजे कुठेही अडचण आली नाही आणि सर्व काही व्यवस्थित झालं. लोन देखील झाला आणि आता वरचे पैसे देण्यासाठी पैसे गोळा करायचे होते. आणि स्वामींनी असं काय करून घेतलं ना की आम्हाला जास्त काही करण्याची गरजच पडली नाही. आज कोणी कुणाला 1 रुपया देखील देत नाही. पण त्यावेळेस यांचा जो मित्र होता ना, त्याला तो सहज म्हटला, अरे तू फ्लॅट घेत आहे ना, तर माझ्याकडे 3 लाख रुपये आहे. हे तू मला जेव्हा येशील तेव्हा दे, आत्ता माझे तसेच पडलेले आहे. असं तो म्हटल्यानंतर म्हणजे महाराजांनीच त्याला बुद्धी दिली, महाराजांनीच त्याला सुचवलं आणि ते 3 लाख झाले. असे माझे थोडेसे दागिने होते ते मोडून आम्ही वरची रक्कम भरली आणि आम्ही तो फ्लॅट घेतला. आता गृहप्रवेश करायचा होता, वास्तुशांती करायची होती आणि स्वामींच्या कृपेने सर्व काही व्यवस्थित झालं. मी स्वामींपुढे खूप रडली, स्वामी, आज माझी ताकद नसताना, माझी परिस्थिती नसताना तुम्ही स्वतःचं हक्काचं घर मला दिलं आहे. या हक्काच्या घरामध्ये माझी एकच इच्छा आहे, ती तुम्ही आता पूर्ण करावी. ही इच्छा जर तुम्ही पूर्ण केली तर तुम्ही माझ्यासोबत त्या घरात कंटिन्यू असणार आहात असं मला समजेल. स्वामी, प्लीज माझी ही इच्छा पूर्ण करा, अशी मी स्वामींना विनंती केली. आणि माझी इच्छा अशी होती की आमच्या घरामध्ये आमच्यासोबत जेव्हा आम्ही घरात प्रवेश करू त्यावेळेस महाराजांची मूर्ती, फोटो काहीतरी आमच्यासोबत असावा. महाराजांनी पहिलं पाऊल घरामध्ये टाकावं असे मी स्वामींना खूप विनंती केली होती. आणि ज्या दिवशी पूजेचा दिवस होता आणि तिथे जायचं होतं, प्रवेश करायचा होता, त्यावेळेस आमच्याकडे खूप मोठी लक्ष्मी मातेचा मूर्ती आहे. ती मूर्ती मिस्टरांनी घेतली आणि काय झालं ना की आम्ही घरामध्ये प्रवेश करणार त्याच वेळेस यांचा मित्र आला आणि आम्ही बाहेरच गप्पा मारत होतो. त्याला वास्तुशांतीचे निमंत्रण देण्यात आले होते, पण त्याला वेळ नसल्यामुळे तो जेव्हा आदल्या दिवशीच घरामध्ये म्हणजे आम्हाला भेटण्यासाठी आला आणि त्याच्या हातामध्ये खूप मोठा फ्रेम असं सारखं काहीतरी होतं. म्हटलं यांनी काहीतरी गिफ्ट आणलं असं. तो आमच्यासोबत बोलू लागला आणि मला घाई आहे, मला जायचं आहे आणि धर तुझं हे गिफ्ट, असं तो आम्हाला बोलला आणि निघून गेला. आम्ही घरात जाण्या अगोदरच हे गिफ्ट खोललं तर मला आश्चर्याचा इतका धक्का बसला ना की म्हणजे मी इमॅजिनसुद्धा करू शकत नाही की माझे स्वामी आई प्रत्यक्षात आले होते. कारण तो फोटो दुसरा तिसरा कोणी नसून प्रत्यक्षात स्वामींचा खूप म्हणजे खूप अप्रतिम असा फोटो आम्हाला त्यांनी गिफ्ट म्हणून दिला. म्हणजे त्यांनी नाही दिला तर स्वामी प्रत्यक्षात आले असे मला वाटते. माझी इच्छा स्वामींनी पूर्ण केली. मग आम्ही स्वामींना घेऊन घरात प्रवेश केला. घरात प्रवेश केल्याबरोबर एक चैतन्यमय वातावरण तयार झालं आणि स्वामींनी दाखवून दिलं की मी तुझ्याबरोबर तुझ्या घरामध्ये आलो आहे. आता भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे अभयवचन माझं तुला जे दिलं आहे ते कंटिन्यू राहणार आहे. आणि स्वामी प्रत्यक्षात घरात आले. सर्व काही पूजा व्यवस्थित झाली. स्वामींचे खूप छान अशी मांडणी देखील करण्यात आली. आणि विशेष म्हणजे त्या दिवशी जो स्वामींना मी हार बनवला होता, हार घातला होता ना, तो हार 2 दिवस टवटवीत राहिला, अजिबात सुकला नाही. जसा घातला होता तसाच शेवटपर्यंत आम्हाला तो दिसत होता. म्हणजे स्वामींनी खरंच माझ्यासोबत आले. मी खूप भरून पावले. स्वामींना खूप कृतज्ञता व्यक्त केली. असा माझा स्वामींनी दिलेला छोटासा अनुभव होता. बघा स्वामी भक्तांनो, किती सुंदर असा अनुभव या ताईंना स्वामींनी दिला. मनापासून स्वामींना काही मागितलं आणि स्वामींनी दिलं नाही असं खरंच कधीच होत नाही. स्वामींचं आणि आपलं नातं खरंच एक वेगळंच आहे.
आपण काही स्वामींना जास्त मागत नाही, पण स्वामी काही कमी पडू देत नाही. खरंच स्वामींची कृपा खूप अगाध आहे. चला तर मग तुम्हाला हा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा. आपल्या एक कमेंटने कळतं की तुम्हाला अनुभव कसा वाटला. चला तर मग पुन्हा भेटूया अशा सुंदर अशा अनुभवासोबत. तोपर्यंत सर्व स्वामी भक्तांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.